ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्यव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गावविषयक 2025 मध्ये फायनल मॅच आपण पाहणार आहोत। एसबी स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस टीम 94 धाणेव या दोन संघामध्ये। स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग एसबी स्पोर्ट बीबीपाडा संघाचा मात्र बोलबाला राहिला होता। सुपर 3 मध्ये त्यांनी मात्र धडक मारली। आजचा दिवस आपण पाहिला तर मग रियांश प्रतिष्ठान नागळेच्या नावावरती राहिला आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहिला तर मग टीम 94 नाणेवच्या नावावरती राहिला होता। परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टीम 94 रियांश प्रतिष्ठान नागळे संघाला पराभूत करून फायनलच्या मॅच मध्ये पोहोचली आहे। तर चिठ्ठीच्या द्वारे आपण पाहिलं तर मग फायनलचं तिकीट मिळाले ते म्हणजेच एसबी स्पोर्ट बीबीपाडा संघाला आदिवासी एक गाव एक या फॉर्मॅट मधून निश्चित आपण पाहिलं तर मग पुढे आलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये एसबी स्पोर्ट बीबीपाडा। दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। क्रिकेट का मैदान जंगल है तो इस जंगल का राजा कौन थोड़ी देर बाद पता चलेगा। चला मॅचला मात्र सुरुवात करायची आहे। एसबी स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस आपण पाहणार आहोत टीम 94 धाणेव। संतोष को ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वरती असणार आहे बॅटर तो म्हणजेच मिस्टर ललित भुवर। आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ललित भुवर असा देखील बोलबाला राहिलाय। पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये। ललित भुवरचं एक वैशिष्ट्य राहिलं या संपूर्ण मॅच मध्ये। आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4 इनिंग तो खेळलाय आणि आतापर्यंत एकही वेळा तो बाद झालेला नाहीये आणि जवळजवळ 60च्या प्लस त्याच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा लेट गटचा फटका होता, एक सिंगल धाव मात्र ठिकाणी पूर्ण केली गेली। सिंगलला मात्र ठिकाणी श्री गणेशा केला गेलाय। एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल यात काही शंका नाहीये। थेंबे थेंबे तले साचे, एका धावेसाठी क्रिकेटच्या पटलावरती मात्र प्रयत्न मात्र करावे लागतात। सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथ जाधव आहेत। अंडरम क्रिकेट पासून प्रवास तर सुरू केला होता विश्वनाथ जाधवनं आणि आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मग टेनिस क्रिकेटमध्ये विश्वनाथ जाधवचं नाव अगदी उल्लेखनीय राहिलंय। या ठिकाणी आणखी एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेले दोन्ही आकड्यावरती। क्लायमेट थोडंसं चेंज झालंय, हवा देखील आपण पाहिलं तर मग थोडीशी थांबली गेली। यावेळेस आपण पाहिलं तर मग मिस टाइम फटका, स्टँडच्या मागे आपण पाहिलं तर मग जय विश्वकर्मा होते, त्याला मात्र बीट करून चेंडू मात्र मागे गेला होता। पुन्हा एकदा एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते। बॅटची अतली कडा थोडीशी या ठिकाणी लागली होती। यष्टीरक्षकापासून थोडासा चेंडू मात्र लांब होता, एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल। चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 रनअप मध्ये थोडासा मात्र या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय। 4 चेंडूचा खेळ मात्र संपन्न होतोय। यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साइडला चेंडू जाईल, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पार आलाय हा ललित भुवरच्या बॅट मधनं चौकार 4 रन।
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर गोल षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. या षटकाराच्या सायना आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले 13 आकड्यावरती. सुरुवातीला थोडासा वेळ घेतला ललित भुवर याने, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग दोन मोठे फटके शेवटच्या 2 बॉलवरती मात्र त्याने पेश केलेत. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13. थोडासा फास्ट केलायचा आहे. विश्वनाथ जाधव फ्रॉम टीम 94 ठाणे. वेळेवरती देखील लक्ष असू द्या. अक्षय राजभर बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. डेड बॉल. डेड बॉल आलेला आहे. पुन्हा हा चेंडू मात्र टाकावा लागेल. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13 धावा. यावेळेस सवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पुढे आलाय, पकडतो झेल आणि समाप्त झाला आहे तो म्हणजेच संतोष कोम. या खेळाडूचा खेळ आउट. या ठिकाणी अजून सुद्धा चांगले कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. कारण म्हटलं गेलं ना, फुकट कोणाचं खाऊ नका. भावाचं, गावाचं, देवाचं ज्यांनी ज्यांनी खाल्ले ना त्यांचा इतिहास तपासून पहा. म्हणूनच कष्टाचं कधी संपत नाही आणि फुकटचं कधी पुरत नाही. या ठिकाणी अजून सुद्धा कष्ट करावे लागतील. कष्टानं मात्र धावा मात्र बनवाव्या लागतील. मनीष तारवे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. पुढील बॉल सरळ बॅटनं यावेळेस आपण पाहतोय स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला जरूर मिळाला. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले 14 आकड्यावरती. निश्चितच ललित भुवराला स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग मनीषच्या माध्यमातून ते काम मात्र या ठिकाणी केलं गेलंय. कारण ललित भुवर पूर्णपणे सेट झालाय. त्याच्या बॅटमधनं धावा मात्र येताना आपण जरूर बघितलेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग सोडून दिला होता. यस, वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. यस, कॅन्सल केले आहे रिव्ह्यू. चार चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 14. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे डीप कव्हरला. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर पोचली गेले 15च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 13 धावा विश्वनाथ जाधवने खर्च केल्या होत्या. परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अक्षय राजभरची काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षय राजभरने देखील खूप प्रभावित केले सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना. ओ हो हो हो, काय जबरदस्त फटका खेचलाय. छोटा तीर घाव करे गंभीर. मनीष तारवे ऑन फायर. कधीच कोणाला कमी समजू नका.
कारण सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला मनीष तारवीच्या बॅटमधनं. अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटचे या पटलावरती मनीषनं मात्र आपलं पाऊल ठेवलंय आणि आज खऱ्या अर्थानं मनीषचा जर आपण विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला या संपूर्ण कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये. षटकाराच्या सायनं आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेले 21 आकड्यावरती. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहणार आहोत गोलंदाज नंदन विश्वकर्मा. नंदन विश्वकर्मा म्हटलं तर मग एक मोठं नाव आहे दानीव टीमसाठी. यावेळेस बॅटची लिडिंग एज हडमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग जय विश्वकर्मा होते. आणखी एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय कारण जय विश्वकर्माचा देखील अधिक रोल राहिलाय दानीव टीमसाठी. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल मात्र पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट झाले. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा घुटनाटेक तमाशादेख करण्याचा प्रयत्न मात्र मनीषने केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. नैनातून तलवार आहे ना ती फिरवली होती परंतु वार होता होता राहिलाय. डॉट बॉल. यावेळेस सरळ बॅटने अलाउन द कार्पेट चेंडूला मात्र खेळून काढलं होतं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले 24च्या घरामध्ये. थोडीशी घाई करायची आहे. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु हा डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. हा 5वा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे. 1 धाववरती रोखलं गेलंय कारण शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका ललित भुवरच्या बॅटमधनं आला तर निश्चितच जे फायटिंग टोटल स्कोर हवा आहे ते मिळालं जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचले गेले 25 आकड्यावरती. हा फायनलचा मॅच आपण पाहतोय. हो सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. शेवटचा बॉल आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळालाय. तर मित्रांनो, नाण्याची एक बाजू या ठिकाणी संपन्न झाली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पडताळून पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना आपण पाहिलाय परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल, काय बिघडेल काय घडेल. घेऊया आपण छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत आमचे थेट साथी समालोचक मिस्टर आदेश पाटील, व्हॉइस ऑफ कनेर शिरसाट. आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये सुंदर समालोचन त्यांचं देखील ऐकायला मिळाले. थँक्यू सो मच विजयजी भोई यांचा आवाज आपण ऐकलात. सो फायनलचा सामना अगदी आपण पाहत आहे. 25 धावा लागल्यात. पहिल्या इनिंगमध्ये 26 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. चला, डोंट वेस्ट द टाइम. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. खूप चांगला प्रतिसाद या 3 दिवसांमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला. चांगले चांगले संघ या ठिकाणी येऊन खेळून गेले. आपल्या खेळातील कौशल्य विशेषतः या सर्व काही गोष्टी अगदी दाखवल्या आणि तदनंतर अगदी आपण पाहताय जे बेस संघ आहेत ते अगदी अंतिम 3 मध्ये आले आणि इथून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे अगदी हाताळलं गेलं. आज क्रिकेटची परिभाषा ही खूप महत्त्वाची राहिली प्रत्येकाकरिता. जरी सुद्धा हा एप्रिलचा महिना असला तरी सुद्धा टेनिस क्रिकेट त्याच जोमाने आणि त्याच जिद्दीने सुरू आहे
आणि त्याकरिता जे आयोजक करते आहेत ना त्यांना सॅल्यूट असेल. खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहेत आणि सगळ्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आणि तेच आई गावदेवी चषकाचे अगदी संपूर्ण आयोजक आणि संपूर्ण कोल्लीकरांचा आम्ही ऋणी राहू की या क्षेत्रामध्ये. आणि प्रकाश तुंबडा हॅप्पी आणि विजयजी भोई यांचा आम्ही कृतज्ञ व्यक्त करतोय की त्याने आम्हाला संधी दिली या 3 दिवसांमध्ये. आता इथून हा फायनलचा फेज कुठला संघ असेल जो नाव कोरील आई गावदेवी चषकावर हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 26 धावेंची आवश्यकता. लक्ष जरी सुद्धा छोटं बसलं तरी सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये या धावा मोठ्या प्रमाणात आहेत. कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा डोकेदुखी ही मोठी आहे. म्हणून इथून त्या अनुषंगाने एक चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतील. विश्वनाथ जाधव आणि अक्षय राजभर अशी सलामीवीर जोडी. तर इथून गोलंदाजी मार्कवर अगदी पहिला गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाकडनं मनीष या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. खूप चांगला परफॉर्मन्स अगदी राहिला. चांगले क्षेत्ररक्षण नीरज कुमार कलवा याचं सुद्धा आपण पाहिलं. जय विश्वकर्मा नंदन विश्वकर्मा गेले कित्येक वर्ष अगदी या संघाचं नेतृत्व करतायत. स्टार्ट ऑफ द मॅच या फायनल फेज मधील सेकंड इनिंग मधील हा पहिला चेंडू घेऊन येईल मिस्टर मनीष. तर स्ट्राईक एंडला विश्वनाथ जाधव. 18 चेंडू 26 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहत आहे लिव्ह केलं या चेंडूला आणि अगदी पाहायचं झालं तर पंचांच्या माध्यमातून यस इट इज अ डेड बॉल घोषित केलाय. आणि विश्वनाथ जाधव याचं सुद्धा कौतुक करेन की त्याने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. यालाच म्हणतात एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर. आणि ही मानसिकता जर एखादा दुसरा फलंदाज असता तर स्ट्रोकला एलिव्हेशन मिळालं असतं परंतु लिव्ह केलं. ही आहे चांगल्या खेळाडूची ओळख. सो डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आउटसाइड ऑफ हा चेंडू अगदी आपण पाहताय खूप चांगल्या लाईनने अगदी कट होत सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. जर या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीची छाप सोडायची असेल बीबीपाडा संघाला तर जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर हा एकमेव गुरुमंत्र असणार आहे. म्हणून इथून प्रत्येक धाव वाचवणं खूप महत्वाची भूमिका. विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगली लाईन. मनीषाने पहिल्या दिवसापासून इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एक तेज तर्रार गोलंदाज कमी वेळेमध्ये ज्याचं पदार्पण आपण पाहू शकाल आणि योग्य त्या पद्धतीने लाईन लेन हलकीशी मागे ठेवले. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. जो हार्ड लेंथ आहे त्या हार्ड लेंथवर अगदी आपण पाहता हिट द डेक गोलंदाजी करण्याची ही मानसिकता. डॉट बॉल. आता यावेळेस खूप चांगला फटका ऑन दी अप खेळलाय आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल. आई गावदेवी चषक फायनल फेज मधील या सेकंड इनिंग मधील हा आहे पहिला चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक होता ऑन दी अप खेळला. खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कारण की ठाऊक आहे पॉवरप्लेचं हे बंधन आहे आणि या पॉवरप्लेच्या बंधनामध्ये योग्य त्या पद्धतीचं स्ट्रोक सिलेक्शन फक्त टायमिंग होतं आणि टेक्निक खूप व्यवस्थित. विश्वनाथ जाधव याची या 4 धावेनिशी अगदी आपण पाहताय वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलं जात आहे 4 या अंकांवर. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. हे आहे प्रत्युत्तर. योग्य त्या पद्धतीने चेंडू जातोय डॉट. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. विश्वनाथ जाधव सारख्या फलंदाजाला योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी जखडून ठेवलंय. जरी सुद्धा एक चौकार आला ना तरी सुद्धा 4 चेंडूंमध्ये 4 धावा या स्कोर कार्डवर अगदी आपण पाहत आहे. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी बाय मिस्टर मनीष. यावेळी समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. विश्वनाथ जाधव याला एकेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. सिच्युएशन कशी असो परंतु कीप अँड काम राहून इथून गोलंदाजी करण्याची मानसिकता. कारण की इव्हिनिंग सेशन आहे. हलकीशी हवेची झुणूक जरी असली ना तरी सुद्धा इथून एक बेनिफिट असेल गोलंदाजांना की स्ट्रोक मध्ये जर तेवढी प्रावर नसली तर फटका फसताना पाहायला मिळेल. इथून योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. 5 अंकांवर धावसंख्या. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. ऑन साइडला अक्षय राजभर याच्या बॅटमधनं काय फटका आहे. अफलातून टायमिंग. टायमिंग विथ टेक्निक अँड टेक्निक विथ टेम्परामेंट. सुपर स्ट्राईक. 6 एफर्टलेस फटका. म्हणून मी म्हटलं की या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि स्वतःला कशा पद्धतीने रेडी करावं याची मानसिकता. अगदी ज्या पद्धतीने हा फटका खेळला ना अगदी आठवण झाली नवी मुंबईचा वंडर बॉय योगेश पवार याची. त्याच पद्धतीने खेळण्याची शैली. बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग केला. ऑन द राईज ऑन दी अप खेळला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं वाईड. इश कावकर्नर सीमारेषा पार आणि या 6च्या मदतीने 11 या अंकांवर
एक एंडने थोडासा स्ट्रगल झाला होता विश्वनाथ जाधव याचा, परंतु दुसऱ्या एंडने हा मिळाला प्रतिसाद. ही आहे क्रिकेटमधील सांघिक भागीदारी, सांघिक कामगिरी. 11 अंकांवर आहे धावफलक. 26 धाब्यांचा अगदी पाठलाग करायचा म्हणजे अजूनही हव्यात 12 चेंडूंमध्ये 15 धावा. षटकार आला आणि षटकाराने आपण पाहू शकाल थोडासा कॉन्फिडन्स वाढला गेला. अजून सुद्धा 15 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून गेम स्लो होईल की या गेम मध्ये पुन्हा एकदा हा पुनरागमन होईल हे सुद्धा पाहणे योग्य. चांगल्या पद्धतीने, चांगल्या मानसिकतेने, चांगल्या कॉन्फिडन्स लेवलने अगदी इथून गोलंदाजी आकारावी लागेल. जर या मॅच मध्ये छाप सोडायची असेल तर इथून काहीतरी चमत्कार हा करून दाखवावा लागेल. विश्वनाथ जाधव एक एंडने अगदी आपण पाहता जास्तीत जास्त डॉट बॉल खेळले, परंतु या एंडने आता मात्र ही फलंदाजी कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. 15 धावींची आवश्यकता आहे अजून सुद्धा समोर आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12. गोलंदाजी ट्रॅकवर इथून मिस्टर प्रेम ऑन साईडला पळवलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट दिशेने. हलकासा फंबल झाला आणि तेवढाच वेळ अगदी पुरेसा हवा होता दोन्ही फलंदाजांना. म्हणायचं झालं तर गाडी उशिराने अगदी पोहोचली आणि जिथून आपण पाहू शकाल या 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने 13 या अंकांवर ही धाव संख्या 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 धावा या स्कोर कार्डवर आहेत. आता सिंगल डबलच्या साह्याने अगदी धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न आहे. प्रेमाला इथून खूप चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. समोरच्या दिशेने एक तगडा प्रहार आहे. एलिव्हेशन आणि डिस्टन्स सुद्धा गाठलंय. वाईडिश काव कॉर्नर, सीमारेषा पार. हा आहे विश्वनाथ जाधवचा ब्रँड. 6 षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर आहे 19 या अंकांवर. चांगला स्ट्रोक होता. अगदी थोडेसे ब्लाइंड झाले होते, परंतु तेवढी ताकद हवी होती ना, ती ताकद मिळाली आणि जेवढं एलिव्हेशन तेवढं डिस्टन्स मिळालं आणि चेंडू पुन्हा एकदा क्लिअर झाला. 6 धाब्यांकरिता 19 धावा या स्कोर कार्डवर आहेत. आता इथून विजयी होण्याकरिता 7 धाब्यांचं लक्ष हे अगदी समोर असेल. खूप चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 धानिव संघ का डॉमिनेशन कित्येक वर्ष दाखवले या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. याचं पुन्हा एकदा जिवंत उदाहरण मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतंय. चांगली भागीदारी. आता इथून विश्वनाथ जाधव सुद्धा आपण पाहताय जॉईन झाल्यात. मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं. 7 धाब्यांची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. यावेळेस अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न, पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सुनील जिरायत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन अ कार्ड 20 या अंकांवर. आता 6 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल. लक्ष मात्र त्या पद्धतीने मोठं राहिलं नाहीये. या मॅच मध्ये परिपूर्ण पकड ही निर्माण केले टीम 94 धानिव या संघाने. ऑप्शनच्या बाहेर अगदी खिचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. खोलवर लेंथ अगदी हाताळली गेली. इथून 1 धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 21 रन्स ऑन अ कार्ड 21 या अंकांवर ही धाव संख्या. आता 5 धावेंची आवश्यकता. अक्षय राजभर इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख आणि येणारं भवितव्य खूप महत्वाचं असेल या खेळाडूकरिता. इथून खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहताय फलंदाजी केले. 5 धावेंची आवश्यकता समोर असेल. जागा पडवून खेळण्याचा प्रयत्न झाला, जिथून फॉलो केलं गोलंदाज प्रेमाने. डॉट बॉल बीट झालेत. अजून सुद्धा 5 धावेंची आवश्यकता ही असेल. येणारे चेंडू इथून शिल्लक असतील तुमच्याकडे 8 चेंडू आणि 5 धाबा. एक चांगली मानसिकता ठेवले. काय स्ट्रॉंग फिनिश केला जाईल की दोन्ही चेंडू योग्य त्या पद्धतीने हाताळले जातील. अजून या मॅच मध्ये काही शिल्लक असेल का? सर्व पलटाळणी अगदी खेळली जाईल. ओहो, एक आगळा वेगळा स्ट्रोक. इम्प्रोव्हायझेशन. माझ्याकडे ताकद सुद्धा आहे, माझ्याकडे नजाकत सुद्धा आहे. परिपूर्ण अदर्जा क्वालिटी पद्धतीचा हा चौकार आणि या 4च्या साहाय्याने स्कोर इज लेवल नाव. आता विजयी होण्याकरिता 1 धावेंची आवश्यकता. खूप चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 धानिव हा संघ आणि परिपूर्ण अगदी या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय ही पकड निर्माण केले. चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन, चांगल्या पद्धतीने कंट्रोल आणि आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहताय हे डॉमिनेशन प्रस्थापित होत असताना अगदी 1 धावेनिशी संघ आहे मागे. स्कोर लेवल झालाय. आई गावदेवी चषक कोल्ली 2025 शुभ आगमन अगदी 9:58 आणि अगदी आपण पाहताय 6:50 ते विजयाची धाव निघेल का? आणि यस इट इज व्हाईटच्या रूपाने म्हणजेच अगदी आपण पाहू शकाल आई गावदेवी चषकावर नाव कोरीत केले चॅम्पियन संघ टीम 94 धानिव
आणि रनर अप राहिला या स्पर्धेमध्ये एसबी स्पोर्ट्स बीबी पाडा हा संघ. विजयाच्या देईन लक्ष लक्ष शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन टू यू. काय जबरदस्त या 3 दिवसांमध्ये क्रिकेट हाताळलं. एक ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानावर खेळताना सर्व खेळाडूंचा जो गुणधर्म होता ना तो पाहण्या योग्य होता. सर्वांची साथ ही खूप महत्त्वाची राहिली. आमची DBN लाईव्ह नेटवर्कची टीम प्रशांतजी भगत आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, आमचे साथी स्कोरर गुरुदेव पाचंगे, तदनंतर आमचे अगदी आपण पाहू शकाल पंच असतील विरलजी नायर, गणेशजी हिरेकर सर आणि संपूर्ण जे आयोजक करते या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं त्यांचं सर्वांचं कौतुक. आणि विशेषतः या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं आणि या स्पर्धेकरिता साथ जी लाभली ते आपल्या लाडक्या प्रेक्षकांची, त्या सर्वांचा आपण पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आणि थँक्यू सो मच इथे मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याकरिता आयोजकांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभ सुरुवात होईल आणि बक्षीस समारंभ जोपर्यंत सुरुवात होईल तत्पूर्वी यथोचित स्वागत सन्मान सुद्धा हा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने केला जाईल. सो माईक आता पुन्हा एकदा मी ओव्हर करतोय. अगदी ज्यांचा आवाज आणि त्यांचा साथी